व्हॉट इज ध्येय? प्रज्ञा तुमच्या लक्षात आली. एक वाजला आहे, 1:30 वाजताचं ध्येय आपल्याला ठाऊक आहे. मी आता अर्धा तास शिल्लक आहे टू डिस्कस अबाउट युअर गोल इन युअर लाईफ. What you have to do is go on doing number of things. तुमची जेवढी वर्टिकल्स जास्ती ना तेवढं ध्येय निश्चिती चांगली होणार. तुम्ही म्हणाल नाही मी लहान मैं यही करूँगा यही करूँगी तो बात नहीं बनने वाली. डू इट. मैं आई हैव एक्सपीरियंस दिस. आई हैव डन एवरीथिंग. एवरीथिंग मतलब एवरीथिंग. यू नेम इट अंडर द स्काई एंड आई एम देयर. सब खेल खेला हूँ मैं. टाइम शील्ड क्रिकेट खेला हूँ, मुंबई लीग बिलियर्ड स्नूकर्स खेला हूँ, इंटर कॉलेज खो खो खेला हूँ, इंटर कॉलेज कबड्डी खेला हूँ, इंटर कॉलेज चेस खेला हूँ, इंटर कॉलेज टेबल टेनिस खेला हूँ, सब खेला हूँ. डांस भी किया एज अ कोरियोग्राफर. लेकिन ये मैंने नहीं किया, ऊपर वाले ने भेजा मेरे पास कि संजय को पूछो. माझ्या शाळेने मला विचारलं संजय डान्स बसवशील का म्हणून. मी हसलो. म्हणजे भगवान त्यांना इच्छा का झाली माझ्याजवळ यायची. सो इट्स अ गॉड्स विश. इट्स अ गॉड्स विश. भगवान का भरोसा है कि संजय को जमने वाला है. तो मैं ना नहीं बोला. नहीं मैं डांस कोरियोग्राफर नहीं हूँ. मैं ऐसे बोल के मैं रिजेक्ट करता था. मैं बोला हाँ बिल्कुल डांस बिठाऊंगा. कथक आता है? नहीं आता. भरतनाट्यम नहीं. कुचिपुड़ी कुछ नहीं. फिर क्या आता है? मैं बोला आदिवासी डांस. मैंने ना नहीं बोला. मैं कोरियोग्राफ किया आदिवासी डांस. और इंटर स्कूल डांस कॉम्पिटिशन में कोरियोग्राफ बाय तब डॉक्टर नहीं था, कोरियोग्राफ बाय संजय उपाध्याय. 2 नंबर का प्राइज मिला. और जो फर्स्ट नंबर आई थी वो डांस टीचर आके पूछती है आपके गुरु कौन है? ऐसे मेरा कोई गुरु नहीं. मैं ना नहीं बोला बस. अतिथि देवो भव. ध्येय निश्चित करने के लिए जो भी चीज़ तुम्हें पूछी जाती है वो करो. बिकॉज दैट इज द रिहर्सल फ्री ऑफ चार्ज. फोकट की रिहर्सल मिलने के नहीं तो ऑडियंस थोड़ी मिलता है ऐसा फोकट का. किसी ने कहा तो गाओ. हवाई जहाज में गाओ, शिप में गाओ, बस में गाओ, सब जगह पे बोला तो गाओ. एक्सपीरियंस लो कि बस की आवाज़ आ रही है, बस का हॉर्न बीच में आ रहा है, बाजू से बाकी गाड़ियाँ चल रही, उसमें भी मैं मेरा फोकस्ड वॉइस में बराबर बस के लोगों के कानों तक पहुंचाने की कोशिश करता हूं या करती हूं. डोंट लूज द अपॉर्चुनिटी. गला खराब हो जाएगा करके. तो ग्रैब करो अपॉर्चुनिटी. मैंने ग्रैब की. नहीं तो बिलियर्ड स्नूकर्स तो मेरा जो मिडिल क्लास फैमिली था उसमें बिलियर्ड स्नूकर्स ये सब भी महंगे थे. एक्चुअल खेलना तो छोड़ दो. लेकिन आ गया वो हाथ में. यूनियन लीडर बनोगेगा? तो बोला हाँ बनूंगा. तो संजय ड्राइंग निकाल के दो. ड्राइंग निकाल के देता हूँ. मराठीमध्ये कविता लिहून द्या, मंगलाष्टक लिहून द्या, मैं देता हूँ. ध्येय निश्चितीसाठी. त्याचं शास्त्र ठाऊक आहे. मग मैंने ना कहा ही नहीं. आज मैं दोनों हाथ से ड्राइंग निकालता हूँ, डांस करता हूँ. मैं खुद की तारीफ नहीं कर रहा हूँ. कहने का मतलब ये है कि ध्येय निश्चिति के लिए ये सब वर्टिकल्स तैयार करने के बाद बीच में यू कैन बी अ गुड पब्लिक स्पीकर. ये जो वर्टिकल था मेरा वो हंसते 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 बाकी वर्टिकल से ऊंचा हो गया. एंड फिर निश्चित हुआ कि मेरा जीने का मकसद पब्लिक स्पीकिंग है. ना चित्रकार है, ना खिलाड़ू है, ना गायक हूँ, ना कुछ. सुरेश वाडकर जी ने कहा संजय तू कंपोज कर, मैं गाऊंगा. कंपोज कर. कंपोज कर क्या गाना कंपोज कर. मैंने किया कंपोज. मैं ना नहीं बोला. लेकिन मेरे प्रोफाइल में तो आ गया संगीतकार संजय उपाध्याय. हाँ एक ही बार किया लेकिन आ गया वो. और गाया किसने? सुरेश वाडकर. गणेश उत्सवातलं गाणं म्हणू. हां गाणं म्हणजे काय ते गणेशोत्सवामध्ये ते देखावे असतात ना. त्या देखाव्यामध्ये ह्याची सोरटी सोमनाथची कथा होती आणि त्या ट्रॅक होते रेल्वेचे छोटे. त्याच्यावरती ती गाय अशी यायची, गायीची मूर्ती अशी ट्रॅकवरती चालत यायची. प्रोग्राम था आणि ती त्या शंकराच्या पिंडीवर जाऊन थांबायची. मग तिच्या गाईच्या त्या आचळातून तिकडनं
दूध त्या पिंडीवर पडायचं, असा सीन होता. आणि आय वॉज अ स्क्रिप्ट रायटर. मग गाय जाऊनी उभी राहिली, तिथेच श्री शिवलिंग ठरे, दूध आचळातून स्वतःहून पिंडीवर अभिषेक करे, असं काव्य लिहिलं मी. सुरेश वाडकरला म्हटलं, आप्पा वडावकर आणि सुरेश, ते दोघं, ते मोठा प्रोजेक्ट नसे तो, पण ते दोघंजणं मदत करत त्या शाखेला. त्या दोघांनाही वेळ नव्हता, दोघांनाही कार्यक्रम होते. सर तूच चालला. पुन्हा एकदा अतिथी देवो भव. अरे अतिथी आहे ना, दॅट ऑफर इज अतिथी आहे ना. तिथी मतलब तिथी तय नाही थी ना. तिथी ठरलेली नसताना माझ्यासमोर आलं की नाही. मी स्वतःहून म्हटलं का मी चालला होतो म्हणून नाही म्हटलं. तिकडून समोरून आलं, समोरून का आलं आय डू नॉट नो. मग आय विल ॲक्सेप्ट इट. का तेवढंच माझ्या शरीरामध्ये ज्ञानाचा अधिक प्रादुर्भाव. मग आता चाल लावायचे म्हणजे काय करायला लागतं, चाल लावायची म्हणजे तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे. मला एकच राग ठाऊक होता, अजूनही एकच राग ठाऊक आहे, केदार. हां, मग तो घरी पेटीवरती कधीतरी मी बडवत असे, वाजवत नाही, बडवत असे. सा म प म प ध नि ध प म प ध प म रे सा. एवढं माहिती. मी लगेच ते शब्द त्यात बसवून टाकले. केदार रागामध्ये हे लिहिलेले शब्द फिट करून टाकले. गाय जाऊनी उभी राहिली, तिथेच श्री शिवलिंग ठरे, दूध आचळातून स्वतःहून पिंडीवर अभिषेक करे. अशी चाललो मोकळा झालो. आता ते शेवटच्या टप्प्यामध्ये मी तोडी रागात गेलो हे मला माहिती नाही. पिंडीवर अभिषेक करे. वाडकर गायला बसला रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. वाह पंडितजी, केदार में तोडी डालते. क्वेश्चन इज, प्रज्ञा वाढली माझी त्या निमित्ताने. आणि हळूहळू लक्षात आलं की हे सगळं जरी करत असलो तरी अंतिमतः लोक माझं बोलणं ऐकताना जेवढे उत्सुकतेनं ऐकतात तेवढं माझं गाणं ऐकणार नाहीत. गाणं ऐकून झाल्यानंतर मला येऊन सांगणार तुमचा आवाज म्हणजे साखर आहे. मग मी म्हणतो की गाऊ का, तरी तुमच्या सामध्ये खर आहे. फालतू जोक आहे पण मजेशीर आहे ना. आय नो इट्स अ फालतू जोक. कधीतरी तोही घेता आला पाहिजे अंगावर. पीजे आणि हे दिस इज द लाईफ. अल्टिमेटली लाईफ कुठे आहे, इथे आहे. आणि म्हणून पहिली जीवनकला. काल एका मला विचारलं कुठे गेला माझा मित्र छोटा, हां याने आज सकाळी येऊन विचारलं मला तिथे की पहिलं काय जीवनकला पहिली की कला जीवन पहिलं. त्याची गप्पा मारत होतो. तो आजनमधनं उत्सुकतेपोटी येतो मला भेटायला. मी पहिली जीवनकला. सी इट इज शेड्यूल्ड. तुमचा लाइफ इज शेड्यूल्ड, नॉट शेड्यूल्ड बाय यू. वो ऊपर वाले ने तय किया कि इस तरह से जाने वाला है तुम्हारा लाइफ. मग त्यामध्ये मी गाणं शिकत आहे. तर गाणं शिकत असताना माझी घरची परिस्थिती, माझा घरचा सहभाग, संसारातला म्हणजे जीवनकलेतला माझा सहभाग तो किती पर्सेंटेज आहे, तो आत्ता जास्त आहे. मला किती वेळ मिळतो तेवढा वेळ मी 100% देतो का. मला वेळ मिळत नाही. माझी घरची इतकी कामं असतात आणि मला लहानपणापासून मध्यमवर्गीय घर असल्यामुळे मला काहीच करता आलं नाही. आणि आईवडिलांना तर अजिबातच त्यात रस नव्हता. आणि भाऊ मात्र धाकटा असल्यामुळे त्याला मात्र मुभा होती. मी मोठी ताई म्हणून मला मुभा नव्हती. हे करा ते करा, मग ते सतत स्वयंपाक करा, असं करून WT करून जगायचं आयुष्यभर. WT म्हणजे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, वाकडं तोंड. ध्येयनिश्चिती कशी करणार तुम्ही. ध्येयनिश्चिती करा. आणि ती ध्येयनिश्चिती आत्ता होणार नाही, आत्ता लगेच होत नाही ती. किमान 5-6 वर्ष तुम्ही यू हॅव टू लिव्ह इन सच अ वे दॅट आय एम गोइंग टू डू एव्हरीथिंग. बट आय एम गोइंग टू डू मतलब इफ इट इज ऑफर्ड आय एम गोइंग टू डू दॅट. नाहीतर मी आता गाणंच करणार आहे. पण मला उद्या कोणी विचारलं तसं ते म्हणाले की झाकीर हुसेन गाडी चालवत होता, तर झाकीर हुसेनजी ड्रायव्हर आहेत असं म्हटल्यानंतर आज कॉम्प्युटरमध्ये ड्रायव्हरला किती महत्त्व आहे. कॉम्प्युटर भरपूर ड्रायव्हरला महत्त्व आहे, मदरबोर्डला महत्त्व आहे. हां, तुम्ही बायस असून चालत नाही, बायोस लागतो ना. पण इनपुट आउटपुट सिस्टीम लागते ना.
याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये असलेली ही जी सिस्टीम आहे ना, ती सिस्टीम अंमलात आणायला सुरुवात करा, म्हणजे ध्येय निश्चित होईल. प्रत्येकाचं ध्येय वेगळं असणार आहे. माझं ध्येय आहे की माझा आवाज जेवढ्या लोकांना ऐकू जातो आहे ती लोकं आनंदी पाहिजेत. मग मी काय वाटेल ते करीन, पण ती माझ्या संपर्कात आली आणि माझ्याशी बोलायला लागली की ती आनंदी पाहिजेत. बस. त्यांना कसं आनंदी करायचं? त्यांना ध्येय नसेल तर ध्येय द्यायचं, ध्येय असेल तर त्यांच्या ध्येयाला गाठण्यासाठी मदत करायची. पण माझ्या आजूबाजूला माणसं आली रे आली आणि माझं बोलणं ऐकायला लागली की त्यांना आनंदी बनवायचं. हाच उद्योग. मस्त उद्योग आहे. बोलत राहायचं. धनदा पण तोच आणि धंदा पण तोच. ध्येय निश्चित झालं. तुमचं ध्येय निश्चित करा. आता इथे मुलं, तुझं ध्येय निश्चित आहे? मराठी कळतं आहे? मराठी नाही कळत? हां, कळतं. मला ऐकू येतं ना. तुला कळतं ते मला कळू दे ना. ध्येय ठरलं आहे तुझं? गोल फिक्स आहे? काय गोल आहे सांग? एवढा पॉज गेला म्हणजे नाही ठरलेलं. तुझं ध्येय ठरलं आहे? तुझं काय सांग? कुठची संस्था? हां, काय संस्था? रघुकुल स्वर विहारमध्ये. बरं, त्या संस्थेला मोठं करायचं आहे. हां हां हां, शाबास. वा. आता हा तुझा ध्येयाचा मुद्दा झाला. आता पॉइंटेड करायचं त्याला मग पॉइंटेड कसं करणार? ध्येय तर उत्तम आहे, मग त्याला टाईम लिमिटमध्ये सांगायचं की अजून 3 वर्षांनी 2028मध्ये माझी संस्था कुठे असेल असं आत्ता लिहून काढ आणि ते टार्गेट ठेव. आणि काही लागली मदत तर माझ्याकडे आहे त्या टार्गेटला जायला. क्वेश्चन इज दिस, ते केलंच ना की दररोज सकाळी तू उत्साहात जागे होणार. नाही तर तुम्ही उत्साहात जागे होणार नाही. तुम्हाला ध्येय नसेल तर तुम्ही सकाळी उठून उत्साहात जागे होणार नाही. उत्साह आणि जिज्ञासा हे आनंद या शब्दाची 2 मुलं आहेत. ते बहीण भाऊ आहेत, उत्साह आणि जिज्ञासा. आणि ते ध्येय निश्चित केलं की काम होणार आहे. होय की नाही ताई? ध्येय सांगता एकमेकींना कानात, ध्येय निश्चिती. तेव्हा हा तुम्ही स्वर उत्तम लावणं, तुम्ही उत्तम गाणं. माझ्या उद्याच्या लेक्चर्समध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे येतील, श्रेयानंद आणि आत्मानंद. तिथे लक्षात येईल की तुम्हाला गाणं कोण काय मिळवायचं आहे हाही मुद्दा त्या ठिकाणी येईल. पण आता ध्येय तर निश्चित व्हावं लागेल. ध्येय निश्चित झाल्याशिवाय काही करता येणार नाही. सो ध्येय निश्चित करने के लिए पहले मन स्थिर चाहिए. तो स्थिर होने का तरीका क्या है? मन स्थिर होगा तभी ध्येय निश्चित होगा. मेरी नज़र एक पॉइंट पे स्टडी होने के लिए मेरे दिमाग में जितने भी ख्याल है वो सब जाने होंगे. ते सगळं गेल्याशिवाय काही होणार नाही. इकडे लक्ष तिकडे लक्ष विचलित होण्यामध्ये काही अर्थ नाही. दर 2 मिनिटांनी मोबाईल बघायचा. कुठे गेला माझा? ते आई बघते ना लहान मुलाला डायपर घातल्यावर तसं. हाँ, वेरी डर्टी एग्जाम्पल है, लेकिन हर 2-3 मिनट के बाद माँ चेक करती है डायपर गीला हो गया क्या. वैसे मोबाइल चेक करते हैं हम, कुछ है क्या. ध्येय निश्चित करो. ध्येय निश्चित करने का मार्ग है, मन स्थिर होना चाहिए. मन स्थिर होने के लिए तुम्हें कैमरा जैसे झूम इन होता है वैसे आपको झूम इन होना पड़ेगा. आपकी प्रज्ञा, तुमची जी प्रज्ञा आहे, ज्ञान जे आहे ते तुम्हाला झूम इन करायला लागेल हळूहळू. झूम इन होऊन मग एका पॉईंटवरती तुमचा कॅमेरा फिक्स झाला पाहिजे. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला वाईड अँगलमध्ये तुमच्या अनेक गोष्टी हव्यात ज्यातून तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही एकच वस्तू निवडली आणि तेच निवडत राहाल तर काही फायदा नाही. तिथे गोंधळ उडणार तुमचा. एकच वस्तू पहिल्यापासून निवडली आणि तीच करत बसलात देन यू बिकम एक्स्ट्रीमिस्ट. अतिरेकी होता तुम्ही. तुम्ही वर्सटाईल होण्याची क्रिया व्हायला पाहिजे तरच त्यात गंमत आहे. मी जेव्हा झाकीर हुसेनजींना गाताना आणि सुरेश वाडकरला तबल्यावर बघितलं तेव्हा लक्षात आलं की म्युझिकमधली सगळी व्हरायटी त्यांना माहिती आहे. त्यावेळी पेटीवाला वेळेवर पोचला आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकला तर मला स्वतःला पेटी वाजून गाता आलं पाहिजे. दॅट इज वर्सटॅलिटी. त्याला बहुआयामी म्हणायचं. तर तुमच्याकडे कोणी पेटीवाला आहे का रे असं तिथल्या गावात विचारायचं आणि मग पेटीवाला घेऊन गाणं गायचं आणि मग म्हणायचं तो पेटीवाला नीट नव्हता म्हणून माझं गाणं चांगलं नाही झालं. असं नाही असतं का.
जे जिंकलेले आहेत ते कसे जगतात तुम्ही काल बघितलं. पंडितजींनी काय सांगितलं अजय चक्रवर्तीजी, मी आधी सकाळच्या प्रवचनात तेच तुम्हाला म्हटलं होतं मी कि माइंड और मैटर, मेरा गला थोड़ा ख़राब है लेकिन कोई बात नहीं. ही जो कोई बात नहीं है ना, दॅट इज द सक्सेस स्टोरी. ज्या क्षणाला अजय चक्रवर्ती म्हणाले कोई बात नाही असं म्हणून ते जेव्हा प्रशिक्षण घेत आहेत गळा खराब असला तरी, दॅट इज माइंड ओव्हर मॅटर. आणि ध्येयनिश्चिती केल्याशिवाय ते शक्य झालं नाही. ती ध्येयनिश्चिती तुम्ही आत्तापासून केली तर शक्य आहे, नंतर नका करू, आत्तापासून करा. मुलींनो, पर्टिक्युलरली मुली सगळ्या इथे ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी ध्येयनिश्चिती नक्की करा. आणि लग्न ठरताना प्रेमात पडू नका, नीट बघून नवरा घ्या, सिलेक्ट करा आणि त्याला सांगा की माझं हे ध्येय आहे म्हणून. नंतर कटकट नाही करायची. हां, नाहीतरी लव्ह मॅरेज केलं तरी नंतर कटकटच करतात. असं काही होत नाही की नंतर टकटक करतात, ती कटकटच चालते ती. मग आत्ताच बघून घ्या ना. का ध्येयनिश्चिती का माहिती आहे? नाही माहिती आहे ना. एक लक्षात घे, बाकीची रिलेशनशिप्स ज्या आहेत ना आपल्या, त्या सगळ्या चनी संपतात, चनी सुरू होतात. षष्ठी तत्पुरुष व्याकरणामध्ये. त्यामुळे संजय प्रज्ञाचा नवरा, वसुधाचा मुलगा, गोविंदचा मुलगा, शिरीषचा भाऊ, सुषमाचा भाऊ, ह्यांचा शेजारी, त्यांचा मित्र, त्यांचा नोकर, हे सगळं च च च च आहे ना. ते विनाशी आहे, ते राहत नाही. च च च च त्या चच्या पुढची माणसं निघून जाण्याची शक्यता आहे. आता मी वसुधाचा मुलगा, तर वसुधा आता अस्तित्वात नाही माझी आई. गोविंदचा मुलगा, गोविंद अस्तित्वात नाही, गोविंद गेला, राहिलं काय च शिल्लक. माझ्याबरोबर कोण आहे? माझ्याबरोबर आहे माझं बोलण्याचं कसब, गिफ्ट ऑफ गॅप. परमेश्वराने बोलायचं कसब दिलं, दॅट इज विथ मी, दॅट विल गो अलॉंग विथ मी. सो दॅट इज ॲक्च्युअल कंपॅनियन. सगळ्यात माझा शेवटपर्यंत माझ्याबरोबर कोण राहणार आहे? आई राहिली, बायको राहिली, वडील राहिले, हे नाही राहणार. माझ्याबरोबर राहिलं ते माझं गाणं, माझ्याबरोबर राहिलं ते माझं बोलणं, माझ्याबरोबर राहिलं तर माझा खेळ, माझ्याबरोबर राहिली ती माझी चित्रकला, हेच राहिलं शेवटी माझ्याबरोबर. मग जे शेवटपर्यंत राहणार आहे त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. दॅट बिकम्स कला जीवन. मग कलेमध्ये जीवन निर्माण करायला पाहिजे, जीवनामध्ये कला निर्माण करायला पाहिजे. हे दोन्ही क्रमाने गेलं की पुढचं काम सोपं आहे. म्हणून त्याच्यासाठी आनंदाचा मुद्दा आहे. हा ध्येयानंद, मला ध्येय आहे हा आनंद मनामध्ये तुम्हाला स्थिर करणार, तुमच्या चेहऱ्यावरती ते कन्व्हिक्शन दाखवणार. सकाळी उठल्यानंतर येता जाता कोणी बघेल काय चाललं आहे, हल्ली काय करतोस, त्याला सांगता आलं पाहिजे की मी हेच करतो म्हणून, आणि मला हे करायचं आहे. मी करतो अनेक गोष्टी, पण मला हेच करायचं आहे. अँड दिस इज द वे यू हॅव टू नर्चर युअर लाईफ. मग तुम्ही कुठेही असा, जरुरी नाही की प्रत्येकजण मोठा गायकच व्हायला पाहिजे. आता एवढे गायक घेऊन करायचे काय एकदम? सगळ्या जगभर पसरायला लागतील ना ते. मग कोणीतरी त्या त्या क्षेत्रामध्ये विविध पद्धतीनं काम करायला लागणार आहे. वी डू नॉट नो वेअर एम आय एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यासाठी सगळं करा. आता तुम्ही 3 दिवस शिबिर आहे ना, तुमच्यापैकी ज्याला लिहायची आवड आहे त्याने लिहून काढा. अजय चक्रवर्तींकडनं आम्ही काय शिकलो, लिहून काढा. त्याचं टेक्निक नाही, त्याला अलंकारिक पद्धतीने मांडता आलं पाहिजे, ॲस्थेटिकली रिच ते मांडता आलं पाहिजे. की आपला आवाज बसलेला असतानासुद्धा पंडितजींनी येऊन आम्हाला इतकं सुंदर शिकवलं. प्रामुख्यानं आम्हाला ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या त्या गाण्यामध्ये आम्हाला सगळ्यात नवीन दृष्टी दिली त्यांनी, दिव्य दृष्टी दिली त्यांनी. असं लिहा सुंदर कोणीतरी. काय दिव्य दृष्टी दिली? ते म्हणाले स्वर बघा, लिहून काढा आर्टिकल, पाठवा गोमांतकला. स्वस्तिकतर्फे आयोजित केलेल्या स्वरयज्ञाचा रिपोर्ट तुमच्याकडनं जाऊ देतो. जरुरी नाही की तुम्ही गायक म्हणूनच आणखीन 10 वर्षांनी मोठं व्हायच्या ऐवजी कोणी लेखक होऊ शकतो, संगीताची समीक्षा देऊ शकतो. गेल्या स्वरम मंगेशमध्ये सत्कार झालाच की नाही? संगीताची समीक्षा करणाऱ्या काकांचा सत्कार झाला की नाही? सत्कार झाला गोवा त्या अकादमीच्या हॉलमध्ये. इज इट नॉट अ सक्सेस? इट्स अ सक्सेस. हर्ष भोगले सगळ्यांना ठाऊक आहे, क्रिकेटची कॉमेंट्री करतो तो. त्या त्या क्षेत्रामध्ये हर्ष भोगले क्रिकेट नाही खेळला, पण क्रिकेट खेळण्याचं वर्णन तर करता आलं त्याला.
तसं तुम्ही गाण्याचं वर्णन करा, भारतीय रागदरीचं वर्णन करा. तुम्ही नवीन व्याख्या लिहा मराठीमध्ये रागाची. त्यांनी काल इंग्लिशमध्ये सांगितले की आमच्या याच्यात व्याख्या दिलेली नाही रागाची म्हणून. पण संस्कृत शब्द आहे मूळ तो राग हा. त्याची व्युत्पत्ती काय आहे तिथे ते सगळे गडबड आहे. ग हे अक्षर आहे, आवडीचं आहे म्हणून ग आहे. मला आवडतं आहे म्हणून ग, मला कळतं आहे म्हणून आवडतं आहे, आणि आवडतं आहे म्हणून गमतं आहे, आणि गमतं आहे म्हणून ग आहे तिथे. काय आवडतं आहे मला? र म्हणजे ध्वनिसूचक अक्षर आहे. पद रव म्हणजे साऊंड ऑफ द लेग, पावलांचा साऊंड आला होतो, दॅट इज पद रव. मग पद रव, पद म्हणजे पायाचा, र व हे आवाज पूर्ण झाल्यानंतर मला कळलं की हा पायाचा आवाज आहे, दॅट इज कॉल्ड पद रव. तर र हे नुसतं अक्षर आहे संस्कृतमधलं, ते ध्वनिसूचक आहे. इट रिप्रेझेंट्स जस्ट साऊंड र. मग र जर साऊंड असेल तर रच्या पोटी जन्माला येतो, तिथे अक्षर येतं रा. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. दशरथाचा मुलगा कोण आहे? राम. पण त्याला काय दुसरं म्हणतात? दशरथासारखं दुसरं नाव काय त्याचं? दाशरथ. वसुदेवाचा मुलगा कोण आहे? कृष्ण. पण त्याला काय नाव आहे? वासुदेव. वचा काय झाला? वा. जनकाची कोण आहे मुलगी? जानकी. जचा जा झाला. याचा अर्थ पुढचा स्वर आला की पुढची जनरेशन आली. हा भाषेचा नियम आहे. मग रच्या पोटी जन्माला येतो तो कोण आहे? तो रा आहे. आणि तो रा कसा आहे? मला कळतो आणि मला आवडतो आहे. ते काय सरगम आहे? 6 स्वर आहेत की 7 स्वर आहेत तो मुद्दा नाही. राग आलेला ध्वनी मला आवडतो तो राग. आणि म्हणून तो शब्द तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये एकमेकांवरती प्रेम करताना अनुराग, तिथेही राग आलाच की. राग म्हणजे काय? तो ध्वनी आवडतो मला. ती किती सुंदर त्यांनी त्याला दिदींचं गाण्याची किती छटा दाखवली. एक सेकंद म्हटलं अरे असं करायला हरकत नव्हती त्या संगीतकाराने. यांनी जेव्हा शास्त्रीय संगीतामध्ये ते गाऊन दाखवलं त्यावेळेला. त्यामुळे मला आवडतो आणि कळतो असा ध्वनी, एवढंच त्याचं स्वरूप ठेवलं होतं. ध्वनी म्हणजे संच आहे, स्वरांचा संच आहे. त्यातून एकत्र निर्माण होणारा जो ध्वनी आहे तो ध्वनी मला कळला. संस्कृतमध्ये त्याची व्याख्या या पद्धतीने दिलेली आहे. राग, द ध्वनी विच आय लाईक्ड. इंग्लिशमध्ये सांगायचं तो आर्टिक्युलेटेड फॉर्मॅटमध्ये स्वरांची मांडणी करून देन बिकम्स इंटिरियर डेकोरेशन. मला घर आवडलं, आता आतमध्ये काय करणार मी? दॅट इज डिफरंट. दॅट इज कॉल्ड रागदारी. तिथे तो विषय बदलला. पण हे व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या या शरीराच्या संगीतिक क्षेत्रामध्ये हे क्षेत्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कोण आहात ते कळतं आहे का? तुम्ही कोण आहात ते कळलं की तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाता. तुझं ध्यान कळू आले. तुझा तुची देव कधी? तुझा तुची देव तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही कोण आहात ते. श्रीकृष्णाला ठाऊक आहे तो कोण आहे ते. तो अर्जुनाला सांगतो मी कोण आहे ते. अर्जुनाला कळत नाही, कारण अर्जुन स्वतःच्या अकलेमध्ये आहे, स्वतःला शहाणा समजतो तो. त्यामुळे तो कृष्णाला मानत नाही. तो 11वं दर्शन जेव्हा प्रत्यक्ष कृष्णाने दाखवलं 11व्या अध्यायामध्ये, मी कोण आहे ते बघ, तेव्हा देख हाचा मुद्दा आला. तेव्हा सूर नुसते सांगून नाही, स्वर बघ म्हणजे काय? कृष्णाने सांगितलं की मी हे आहे, मी ते आहे. भूमी वायू अग्नी बुद्धी अहंकार मन गगन अंबुधी मम मायेचे 8 अंश हे जाण भारता झणी अर्जुना ऐक ध्यान देऊनी. अपरा माया होय चेतन परा प्रकृती मानस चेतन ज्ञान ऐक निशंक पार्थ तू मम आश्रय घेऊनी. अर्जुना ऐक ध्यान देऊनी. त्रिगुणात्मक हा दिव्य प्रभाव सात्विक राजस तामस भाव त्यांच्या ठाई नसे मी तिन्ही निघती माझ्यातुनी. अर्जुना ऐक ध्यान देऊनी. कृष्ण सांगतोय परत परत मी कोण आहे, मी कोण आहे म्हणून. तरी ह्याला कळलं नाही. ते शोधून काढा, स्वतःला सांगा स्वतःच्या शरीरामध्ये की अरे मी किती व्हरायटीचा आहे. विश्व मायतात मी, अग्नी आहुती ही मी, सामवेद मी, यजुर्वेद ऋग्वेद मी, उगमस्थिती अंत मी, आद्य बीज होय मी, तेज वरुण अमर मरण आणि आत्मशक्ती मी. हे सगळं माझ्याकडे आहे. मी उत्तम स्वयंपाकी आहे, मी उत्तम गाते, मी उत्तम चित्र काढते, मी उत्तम
शिवणकाम करते, मी उत्तम कार चालवते, मी उत्तम कुठे, हे जे मी सगळं करते याच्यामध्ये माणूस तयार करा. दॅट इज ध्येय. मी सुंदर दागिना व्हायला नको आहे, मी सुंदर धातू व्हायला पाहिजे. मी सुंदर सोनं आहे, या सोन्याचं काय बनवायचं, अंगठी बनवायची की ब्रेसलेट बनवायचं की गळ्यातलं बनवायचं, दॅट इज गॉड्स डिसिजन. माझं काय करायचं आहे, पण मी सोनं आहे हे ध्येय तर निश्चित करायला हरकत नाही. सोन्यासारखं इलेक्ट्रिसिटी आत येते, त्याच्यावरती वेगवेगळे ॲपॅरेटस चालतात, पण आत येणारीचं व्होल्टेज काय आहे, ती वीज खरी महत्त्वाची. ती त्या ॲपरेटस होती. इथे पंखा चालतो आणि तिकडे मायक्रोवेव्ह चालतो म्हणून मायक्रोवेव्ह जास्त उपयोगी पडतो म्हणून तो जास्त चांगला, असं नसतं. तसा माणूस कसा आहे, संजय उपाध्ये माणूस कसा आहे हा महत्त्वाचा. तो बोलतो कसा, तो गातो कसा, तो वाचतो कसा, तो लिहितो कसा, हे सगळं इथलं माणसातलं चांगलं पण त्याच्यात उतरायला पाहिजे. असेल तर हा प्युअर पाहिजे ना. मी चांगला इंजिनियर आणि वाईट नवरा आहे त्याचा फायदा नाही ना काही. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि घरी आला तरी चार्टर्ड अकाउंटंटच राहिलो तर दॅट इज नॉट अलाउड. घरामध्ये घरचे अकाउंट्स वेगळे आहेत. तुम्ही घरी येऊनही CA राहिला तर पुढच्या 10 मिनिटात सस्पेन्स अकाउंट, बॅलन्स शीट टॅली होत नाही. असं घडतं. प्रोफेसर बाई नाही, कॉलेजमध्ये शिकवणारी आहे, ती घरी जाऊनही त्याच मोडमध्ये जर राहिली, टीचरच्या मोडमध्ये प्रोफेसर, आणि जर काहीतरी बोलताना नवऱ्याला म्हणाली की लिसन टू मी, नवरा म्हणतो तिकडे, माझ्याजवळ नाही लिसन टू मी. काय होतं आहे, आम्ही काय करतो, तुम्हाला उत्तम कलावंत व्हायचं आहे, तुम्हाला गायक उत्तम व्हायचं आहे. प्रवीण सरांचा उद्देश काय मला बोलवण्याचा, की तुम्ही आनंदी जीवन जगणं आवश्यक आहे. कधी, गाताना, गाणं ऐकताना, रियाज करताना, परफॉर्म करताना, कधी, आयुष्यभर. नुसतं गाणं ऐकताना आनंदी नाही, गाणं गायच्या आधी पण मी आनंदी असतो, तरच माझ्या गाण्यात आनंद येईल, नाही तर येणार नाही. तो आनंद कधी येईल, जेव्हा मी माणूस असेल आणि माझ्या जगण्याचं ध्येय निश्चित असेल. कुत्र्याला ध्येय नाही खाण्यापिण्याशिवाय, जनावराला ध्येय नाही. तुम्हाला आम्हाला माणूस आहोत, आम्हाला ध्येय पाहिजे, कारण बुद्धी आहे तिथे, आणि बुद्धीने ध्येय निश्चित केल्याशिवाय तुमच्या मनाला शांती पण नाही. एक नाही धड भाराभर चिंध्या ही भूमिका सुरुवातीला चालू शकेल, पण त्या चिंध्यांपैकी कुठच्या चिंधीचं वस्त्र करायचं आणि पैठणी करायची ते कालांतरानं ते स्वतःहूनच बाहेर येईल. म्हणून आत्ता सगळ्या गोष्टींना हो म्हणा. ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही न स्वतः विचारता तुमच्याजवळ येतात त्याला हो म्हणायला लागा, म्हणजे पुढचं काम होईल. घरामध्ये शेजारचा कोणते मुलगा आला, ताई मला जरा ससा काढून दे ना, तर हे मला काय जमायचं, असं नाही करायचं. ते मी काढून देते, घ्यायचा ससा आणि जसा येईल तसा ससा काढायचा. मला ताईने ससा काढून दिला. साय म्हणलं, बाई म्हणाला छान आहे, तू काढतो तसाच आहे. तुम्ही नका म्हणू. व्हॉट आय मीन टू से इज आय कॅनॉट लिव्ह इन कॅन थिअरी, डोंट लिव्ह इन कांट थिअरी. तरच शक्य, नाही तर शक्य नाही. कुठच्या गोष्टीला नाही म्हणायचं माहिती आहे का, की ज्या गोष्टींमध्ये आयदर तुमचं किंवा दुसऱ्याचं नुकसान आहे त्याला नाही म्हणायचं. असूयेला नाही म्हणायचं. ही जास्त चांगली गाते माझ्यापेक्षा, असं नाही असता कामा. ते काय म्हणाले, डोनेशन द्यायची तयारी ठेवा. जैसे निम्न भरलिया विणे तोय ढळेची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पाण्यासारखं जगा, म्हणजे गळा पाण्यासारखा येईल बाहेर. पाणी कसं जगतं, वाटेत खड्डा आला तर खड्डा भरून जातं की नाही पाणी पुढे. असं होतं का की फ्लायओव्हरसारखं वरनं गेलं किंवा बाजूने गेलं, नाही. तो खड्डा बरेचसोर येत राहतं, खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे, जो गरजू आहे त्याला ती मदत करा आणि पुढे जा. ते करून द्यायचं, त्यातून निर्मिती होते. मतिमंद मुलांच्या शाळेत गेलो आणि त्या टीचरने मला सांगितलं, उपाध्ये तुम्ही गाणी लिहिता ना. आता मी गर्वाने हो म्हटलं, म्हणाले लिहून द्या, काय गाणं हवं आहे. तर सिग्नल, रस्ता क्रॉस करताना मुलांना सिग्नल माहिती नसतो, तर सिग्नल कळत नाही. मतिमंद असल्यामुळे त्यांना लक्षात येत नाही. मेंटली रिटार्डेड मुलं आहेत, त्यांना ते सिग्नल कसा कळवायचं, पण त्यांना रंग कळतात, असं त्या बाईने मला सांगितलं. मी तिथे बसून गाणं लिहून दिलं. हे तिथे बसून गाणं आत्ता देतो तुम्हाला. ही जी डोनेटिंगची इच्छा आहे ना, दॅट इग्नाइट्स यू, ती तुम्हाला चार्ज अप करते.
आणि मग आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू, खांबावरनं वाहनांची गंमत आम्ही पाहू. आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू, मी मोठा भाऊ नाव रंगलाल माझे, रस्त्यावर असतो आम्ही एकमेव राजे. मला पाहून रस्त्यावर थांबतात गाड्या, माझ्या पुढे नाही चालत वाहनांच्या खोड्या. मी जाताच वाहनांचे ताफे लागतात धावू, आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू. मी धाकटा भाऊ माझा रंग आहे हिरवा, मी सांगे सगळ्यांना चला जावा धावा. मला पाहून रस्त्यावर वाहनांची ये जा, मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा. सांगा त्याची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ, आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू. मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा, रस्त्यावरचे सगळे लोक मला म्हणती बावळा. मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यांना धावती, धाकट्याचे ऐकले मी तर गाड्यांना थांबती. कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ, आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू. I would not have written this song, but it was God's wish. अतिथि देवो भव. त्या शिक्षकांना असं वाटलं मेंटली रिटार्डेड स्कूल में, टीचर्स को ऐसे लगा कि संजय उपाध्याय गाना दे सकते हैं, इसलिए दे आस्क्ड मी कैन यू गिव द सॉन्ग. व्हेन दे आस्क्ड मी, द कपॅसिटी टेक्स बर्थ इनसाइड. आणि दॅट इज वेअर तो जो मुद्दा आहे देण्याच्या इच्छेचा, ध्येय निश्चितीचा. आणि ध्येय निश्चित झाल्यानंतर माय गोल इज माझे शब्द, माझे जे गोल असतील. तुमच्यासाठी स्वर आहेत, अजय चक्रवर्तींसाठी स्वर आहेत, सूर आहेत, माझ्यासाठी शब्द आहेत. मग मी शब्दांबरोबर तोच रियाज करणार जो तुम्ही सरांबरोबर करता. ते ध्येयाची निश्चित आहे, कारण मला बोलण्यावरच पैसे मिळणार आहेत. म्हणजे जीवनकला आली आणि माझ्या बोलण्याचा आनंद लोकांना मिळणार आहे, म्हणजे कला जीवन आलं. त्या दोन्ही गोष्टी. नाही तर तुम्ही सांगा त्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवामध्ये दर सत्रामध्ये 10 मिनटं मी बडबड करण्याची काही गरज नाही, पण मी लोकांना रिलॅक्स करणार. सतत शास्त्रीय मध्ये जरा शास्त्रही सांगायचं, ज्ञानही द्यायचं, प्रबोधनही करायचं, मनोरंजनही करायचं. मग दॅट इज माय गोल. तो धंदा आहे माझा, व्यवसायात्मिका बुद्धी आहे. मग ध्येय निश्चित केलेलं आहे मी, ध्येय निश्चित आहे म्हणून मी खुश आहे. मग मला कोणी फुकट बोलायला बोललं तर मी जातो फुकट बोलवायला. जायचा खर्च करा, राहायचा खर्च करा, मी फुकट येतो बोलायला. का तुमचं भलं होणार आहे ना, तुम्हाला असं वाटतं ना की मी बोलायला पाहिजे. येस, आय एम देअर. निसर्गासारखं जगायचं. निसर्गाचा झरा आहे, तो झरा काय वाट बघत बसतो का? की नाही, ह्यालाच फक्त द्यायचं पाणी, त्याला पाणी द्यायचं नाही. हे झाड आहे, सावली देणारं झाड आहे. ते झाड तोडणारा माणूस आला लाकूड तोड्या, आणि त्यांनी झाड तोडायला सुरुवात केली आणि एक 25-30 घाव घालल्यानंतर दमला आणि तिथेच झोपला झाडाखाली. तर झाड काय सावली देत नाही? झाड सावली देणार ना. झाड म्हणतो जरी मला तोडत असलं तरी माझं नॅचरल जे काम आहे ते मी करणार. सो फाइंड आउट दॅट नॅचरल ॲबिलिटी अँड डू दॅट. दॅट इज नेचर. नैसर्गिक कुवत कुठे आहे ते शोधून काढा आणि ते काम करा. शिकारी राजा गेला. अरे बापरे, 5 मिनटात संपवतो. पावणे 2 राहिले. पावणे 2 झाले. आणखीन बोललो तर 2 पावणे पण थांबणार नाहीत. काय सुंदर भाषा आहे ना. पावणे 2 पावणे. दॅट इज फन. दॅट इज लाईफ. दॅट इज लाईफ. सो तो शिकारीला गेला राजा आणि एक दगड आला आणि ते दगड राजाला लागला. खोक पडली, रक्त आलं. सेनापती, सैन्य सगळे धावत सुटले. कोणी दगड मारला राजाला? ते एक म्हातारी दगड मारत होती. म्हातारीला पकडलं. का गं दगड मारतेस? ते नाही नाही, माझ्या नातवाला भूक लागली आहे, पैसे बिसे आमच्याकडे काही नाहीत, गरीब आहोत. ते झाडाला फळं लागलेली दिसली म्हणून फळ पाडण्यासाठी मी दगड मारत होते, पण माझ्या म्हातारीचा नेम कुठे लागतोय मला? तर नेमका राजाला येऊन लागला. मग म्हातारीला पकडून आणलं. विचारलं राजाला शिक्षा काय करायची? राजा म्हणाला शिक्षा नाही, आपल्या खजिन्यातून तिचा नातू मोठा होईपर्यंत त्या दोघांची राहायची व्यवस्था करा, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा. मोठा झालं की त्याला आपल्या राज्यात नोकरी द्या, असा राजानं आदेश दिला. प्रधानजीने विचारलं की त्याने तुमचं नुकसान करून खोक पाडली तरी तुम्ही त्याला बक्षीस का देताय? त्या झाडाकडनं मी शिकलो. ते झाड माझ्या राज्यात आहे, जसं हे माझ्या राज्यात आहेत तसं ते झाडही माझ्या राज्यात आहे. आणि ह्यानी दगड मारलं तरी झाड फळच देते, दगड नाही वापरत करत. झाड जेव्हा दगड परत करत नाही आणि फळ देतं दगडाच्या एक्सचेंजमध्ये, बार्टर एक्सचेंजमध्ये, मग ते जर माझ्या राज्यात असलं मी राजा म्हणून काय करायला पाहिजे?
ते काम मी करतो. दगड मारला तरी मी ते झाड झालो आहे आज. ते एक झाड आहे त्याचे माझे नाते, ते एक झाड आहे त्याचे माझे नाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते, माझ्यावरून पण जाते त्याच्यावरून पण जाते. दॅट इज लाईफ. ते जीवनकला शिकायचा प्रयत्न करा. महत्त्वाचं आहेच. आईवडिलांचा दोष नाही. गाण्यात पैसे बिसे काही नाही. उद्या सासू म्हणाली काही खायचं पिचं नाही तर काय करशील? स्वयंपाक. असं घरामध्ये चर्चा असते, उत्साह असतो त्यावेळेला. काय करायचं आपण? इतकी ताकद वाढवायची आपली की मिळालेल्या वेळेमध्ये आपण ते अलौकिक काम करायचं. आईला पण दुखवायचं नाही जन्मदाते म्हणून, कारण ती जीवनकला आहे. तिथे पर्याय नाही. जीवन तिच्याकडनं आलं, तिला कला पद्धतीनं तिच्याशी बोलायचं. आणि आपली जी कला जीवनाची मांडणी आहे ती हळूहळू वेळ वाढत जाईल ना. तुम्ही आत्ता त्या वेळात तेवढं काम करा की जेवढं जमेल तेवढं. नका घरामध्ये भांडणं करू की मला वेळ पाहिजे, मला रियाजाला वेळ मिळत नाही, रियाजाला वेळ मिळत नाही. वेळ मिळून काय केलंस गं असं 10 वर्षांनी विचारलं तर काय उत्तर देणार? हां, त्याच्या घरात पोळ्या केल्या असतं तर बरं झालं असतं, असं नंतर ऐकायला मिळेल. मग सासूचा पहिलं अक्षर जरी संगीतातलं असलं, सा सर म्हणजे संपणे, सा सर, सासर संपलं. असो, ध्येय निश्चित करा, ध्येय निश्चितीचा मार्ग निश्चित करा. माझा ईमेल घ्या, मला ईमेलवरती विचारा की मी असं करू शकतो, ध्येय निश्चिती काय करू मला सुचत नाही, मी तुम्हाला गाईड करेन ना. आफ्टर सेल सर्व्हिस म्हणजे 3 दिवस विक्री केली मी, नंतर सर्व्हिस कर. पण मस्त जगा, आनंदात जगा, तब्येत उत्तम राहील, ध्येय निश्चित करा. कारण मी तसा जगतो, मस्त बिंदास 24 तास.